नमस्कार मैत्रिणींनो, तलाठी फॅक्टरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की तलाठी या परीक्षेसाठीचे अर्ज भरायला आता सुरुवात झालेली आहे आणि 5 ऑगस्ट पर्यंत हे अर्ज भरण्याची मुदत आहे. 5 ऑगस्ट पर्यंत ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्यासाठीची. पण बघा मैत्रिणींनो, की ज्यावेळेस आपण एखादं अधिकारी होण्याचं स्वप्न बघतो, तेव्हा तो प्रवास खरं तर त्याच वेळेला सुरू होतो. पण खरी लढाई सुरू होते ती ज्यावेळेस आपण जाहिरात येते, फॉर्म भरला जातो. त्यानंतर खरं म्हणजे खरी लढाईला सुरुवात होत असते. इथून दडपण येतं, प्रेशर येतं. पण जर आपली जिद्द मोठी असेल, तर या जिद्दीसमोर येणारं कुठलंही दडपण, कुठलीही भीती ही नेहमी कमीच असते. तर बघा तलाठी बनण्याचं स्वप्न जर तुम्ही बघितलेलं असेल, तर नक्कीच घरदार सांभाळून तुम्ही तुमचं काम सांभाळून सुद्धा या परीक्षेसाठीची तयारी करू शकतात आणि नक्कीच तलाठी होऊ शकतात. पण त्यासाठी गरज असते ती योग्य वेळेच्या व्यवस्थापनाची. तुमच्याकडे हातात जो पण काही वेळ आहे, म्हणजे तुमचं काम सांभाळून जो काही वेळ तुम्हाला मिळणार आहे, त्या वेळामध्ये जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केलं, योग्य नियोजन पद्धतीने जर अभ्यास केला आणि त्यामध्येही सरसकट सगळा अभ्यास न करता जो गरजेचा आहे तोच अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केला, तर तुम्हाला यश नक्कीच मिळू शकतं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत, की गृहिणींनी या परीक्षेसाठी जर तयारी करायची असेल, तर त्यांना काय-काय करणं गरजेचं आहे. कारण इतर विद्यार्थ्यांपेक्षा गृहिणींना बऱ्याचदा वेगवेगळ्या टास्कला सामोरं जावं लागतं. त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यातून स्वप्नासाठी धडपड करणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. पण अशक्य मात्र नक्कीच नाही. त्यामुळे तलाठी परीक्षेची तयारी करण्यासाठी बघा तलाठी फॅक्टरी आमच्या वतीने मिशन तलाठी 3.0 ही बॅच नुकतीच लॉन्च करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे आता पूर्व परीक्षेचा जर आपण विचार केला तर पूर्व परीक्षेला आता साधारणतः 3 महिने शिल्लक आहेत. आपल्या हातात 3 महिने आहेत आणि या 3 महिन्यात जर व्यवस्थित अभ्यास केला तर पूर्व परीक्षा पास होणं नक्कीच शक्य आहे. पण त्यासाठी आपल्याला योग्य असं वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळणं गरजेचं आहे. तर मिशन तलाठी 3.0 ही बॅच आपली 50% सवलतीत उपलब्ध आहे. म्हणजे ₹2,500 ही बॅच उपलब्ध आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हमखास यश मिळवण्याच्या दृष्टीने इथे तुमची तयारी करून घेतली जाणार आहे. दुसरं महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट शिक्षक इथे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तलाठीची परीक्षा ही एम-पी-एस-सी कडून घेतली जाणार आहे. त्यामुळे नक्कीच अभ्यासक्रम सुद्धा बदललेला आहे. तर बदललेल्या एम-पी-एस-सी पॅटर्न प्रमाणे या बॅचमध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि मोफत नोट्स सुद्धा इथे मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं ते टेस्टचा सराव. म्हणजे जितका जास्त तुम्ही टेस्ट देणार, जितका जास्त तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करण्याचा सराव करणार, तेवढंच तुमचं यश तुमच्या जवळ येतं. तर इथे ह्या बॅचमध्ये भरपूर टेस्टद्वारे तुमचा सराव करून घेतला जाणार आहे. तर ही बॅच तुम्ही नक्की जॉइन करू शकताय आणि ही बॅच जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिसलेल्या क्रमांकावर कॉन्टॅक्ट करू शकताय. तर आता बघा आपण सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तलाठी परीक्षा देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे पात्रता काय-काय आहे. तर यामध्ये बघा सगळ्यात पहिली पात्रता आपण बघूया शिक्षण. तर बघा शिक्षण तुम्ही जर कुठल्याही शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन जर कंप्लीट झालेलं असेल, तर तुम्ही तलाठीचा फॉर्म नक्कीच भरू शकताय. कुठल्याही शाखेतून, कुठल्याही याच्यातून जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल, तर तुम्हाला हा फॉर्म भरता येतो. दुसरं म्हणजे वयाची अट काय देण्यात आलेली आहे. ओपनसाठी, खुल्या वर्गासाठी वयाची अट आहे 38 वर्ष आणि इतर प्रवर्गासाठी वयाची अट आहे 43 वर्ष इतकी. आणि तिसरं बघा तांत्रिक अटीमध्ये काय आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला कोणत्याही टायपिंगची इथे गरज नाहीये. तुम्हाला कुठल्याही टायपिंगची टेस्ट तुम्ही दिलेली असणं आवश्यक, काही आवश्यकता नाहीये. त्यानंतर दुसरं असतं एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट. हे तुम्हाला लागतं. पण जर तुमच्याकडे एम-एस-सी-आय-टीचं सर्टिफिकेट आत्ताच नसेल, तरी काही हरकत नाहीये. तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकताय, परीक्षा देऊ शकताय आणि ज्यावेळेस तुमचं जॉइनिंग होईल, त्यावेळेस म्हणजेच त्या जॉइनिंग झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतपर्यंत तुम्हाला मुदत असते. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही केव्हाही एम-एस-सी-आय-टीचं सर्टिफिकेट तिथे सादर करू शकताय. त्यानंतर बघा आता महत्त्वाचं काय झालेलं आहे, की पॅटर्न बदललेला आहे. यापूर्वी ही परीक्षा खाजगी संस्थांमार्फत घेतली जात होती आणि यावर्षी ही परीक्षा होणार आहे एम-पी-एस-सी मार्फत. म्हणजे यापूर्वी 2023 ची जी तलाठीची परीक्षा झालेली होती, ती टी-सी-एस मार्फत घेण्यात आलेली होती
आणि आता यावेळची परीक्षा एमपीएससी घेणार आहे, त्यामुळे काही गोष्टींचा याच्यात बदल झालेला आहे. तर काय बदल आहे आपण पाहूया. सगळ्यात महत्वाचं, आता कुठली खाजगी किंवा इतर संस्था ही परीक्षा आधी घेत होती सरळ सेवेच्या माध्यमातून, आणि आता एमपीएससी द्वारे ग्रुप सी मध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. आता पूर्वीच्या याच्यात परीक्षेचा फक्त बघा एकच टप्पा होता. पूर्वी परीक्षा फक्त एकदाच घेतली जात होती, एकच परीक्षा होत होती. पण आता एमपीएससी पॅटर्न प्रमाणे आता इथे तुमचे 2 पेपर होणार आहेत, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे 2 टप्प्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. आता अभ्यासक्रमात बघा, मराठी, इंग्रजी, जीके आणि गणित बुद्धिमत्ता हे विषय होते. आताही तेच विषय आहेत. काही विषय फक्त यात आणखीन ऍड झालेले असतील. आणि पूर्वी जी परीक्षा होत होती खाजगी संस्थेमार्फत, तिथे शंकांना वाव होती. पण आता एमपीएससी द्वारे ही परीक्षा घेतली जाणार असल्यामुळे 100% खात्रीशीर आणि पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा पार पडेल. आता बघा, यशाचा 7 महिन्यांचा कृती आराखडा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतर रेग्युलर तयारी करणारे विद्यार्थी आणि घर सांभाळून तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्ही म्हणजे गृहिणींसाठी सगळ्यात महत्वाचं येतं ते वेळेचं नियोजन. कारण जे नवीन फ्रेशर विद्यार्थी असतात त्यांच्याकडे भरपूर वेळ उपलब्ध असतो, ते पूर्ण वेळ तयारी करत असतात. पण गृहिणींना मात्र इथे अडचण येते. बरं, त्यांना त्यांच्या मागे घरातल्या खूप साऱ्या गोष्टी असतात, आपल्याला माहितीच आहे. आपल्या मागे घरातली कामं आहेत जी आपल्याला सोडता येणार नाहीत. घरात आपल्या नवऱ्याच्या काही गोष्टी असतील, त्यांचं सगळं सांभाळणं आहे, मुलांचं सगळं सांभाळणं आहे, आणि हे करून शिवाय आपल्या स्वप्नासाठी पुन्हा वेळ देणं म्हणजे अभ्यासासाठी वेळ देणं, हे खरं तर खूप तारेवरची कसरत केल्यासारखं होतं. पण इथे जर तुमचं नियोजन योग्य पद्धतीने झालं तर ही तारेवरची कसरत तुम्हाला नक्कीच सोयीस्कर असणार आहे. आणि बघा, ज्यावेळेस आपण अधिकारी म्हणून तुमचं सिलेक्शन होतं त्यावेळेचा आनंद म्हणजे फक्त तुमच्यासाठीच नाही, तुमच्या कुटुंबासाठी सुद्धा हा आनंद खरं तर खूप मोठा असणार आहे. त्यामुळे ही मेहनत करण्याची तयारी आपल्यामध्ये असलीच पाहिजे. आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक गृहिणीमध्ये ही ताकद असतेच असते. तर आता बघा, आपल्या हातात किती वेळ आहे, 7 महिने मुख्य परीक्षेपर्यंत. त्याचा जर आपण कसं नियोजन करू शकतोय, सगळ्यात महत्वाचं अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न समजून घेणं. हे आपल्याला आजपासून जर अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर सरसकट कुठलाही पुस्तक वाचून कुठेही अभ्यास सुरू करण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे की परीक्षेचा पॅटर्न समजून घ्यायचा आहे आपल्याला. एमपीएससीच्या इथून मागे झालेल्या प्रश्नपत्रिका आपल्याला हाताळल्या पाहिजेत आपण, की परीक्षा देताना नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, प्रश्नांचं रिपिटेशन कुठे होतंय का, कुठल्या प्रकारच्या प्रश्नांचं रिपिटेशन होतंय, हे सगळं समजून घ्यायचं. त्यामुळे परीक्षा पॅटर्न समजून घेणं, कसे प्रश्न येतात, काय येतात. त्यानंतर आता पूर्व परीक्षेसाठी आपल्या हातात आहेत 3 महिने. सगळ्यात महत्वाचं म्हणजे टार्गेट ठेवलं पाहिजे ते पूर्व परीक्षा. नंतर मुख्य परीक्षेसाठी आपल्याकडे पुन्हा 2 महिन्यांचा अवधी असणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा आपल्याकडे अवधी आहे तो 3 महिन्यांचा, आणि इथे टार्गेट असलं पाहिजे आपलं पूर्व परीक्षा. तर पूर्व परीक्षेमध्ये बघा काय असणार आहे, 100 प्रश्न, 100 गुण आणि 1 तासाचा वेळ. 100 प्रश्नांची ही पूर्व परीक्षा होते, 100 गुणांसाठी, आणि वेळ आहे 1 तास. यामध्ये तुम्हाला काय काय विषय अभ्यासायचे आहेत? इतिहास आहे, भूगोल, विज्ञान, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, पॉलिटी आणि गणित बुद्धिमत्ता या विषयांचा आपल्याला बेसिक विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पूर्व परीक्षेसाठी. आता पूर्व परीक्षेचं हे सगळं नियोजन झाल्यानंतर पुढे आपल्या हातात असतात साधारणतः 2 ते 2.5 महिन्यांचा अवधी आपल्याकडे शिल्लक असतो, तो म्हणजे मुख्य परीक्षेसाठी. आता या मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर होतात. पहिला पेपर जो आहे तो मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचा होतो. या 2 विषयांची तयारी आपण उरलेल्या वेळामध्ये करू शकतोय. आणि पेपर 2 जो हा आहे तो पूर्व परीक्षेप्रमाणेच असतो. म्हणजे पूर्व परीक्षेसाठी आपण ज्या ज्या विषयांचा अभ्यास इथे केलेला आहे तोच अभ्यास मुख्य परीक्षेच्या पेपर 2 मध्ये असतो. आणि त्यात ऍड असतं आणखीन जीके, जीएस. तर उरलेल्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने मुख्य परीक्षेसाठीची तयारी करायची आहे. आणि त्यानंतर अंतिम निकाल आपला लागतो. तर आता बघा, ज्यावेळेस आपण गृहिणी म्हणून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करतात किंवा मला अधिकारी व्हायचे हे स्वप्न तुम्ही मनाशी बाळगतात आणि एक स्वप्न घेऊन अभ्यासाची तयारी सुरू करतात, त्यावेळेस खूप साऱ्या शंका मनात येतात. कारण आपल्या मागे घरदार असतं, घरातली कामं असतात, बाहेरची कामं असतात, शिवाय मुलं वगैरे असतील तर त्यांच्या शाळा, त्यांचं नियोजन सगळं करणं हे खूप खरं तर कठीण कसरतीचंच काम आहे. तर आता आपल्या मनात येणाऱ्या शंकांमध्ये सगळ्यात पहिलं बघा काय आहे, स्वतःला सिद्ध करायचंय पण काय करू हे समजत नाहीये.
स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मनात असते, पण नेमकं सुरुवात कुठून करायची, कशी करायची याविषयी खूप सारे प्रश्न पडतात आणि सुरुवातच मुळात करता येत नाही, तिथेच आपण अडकतो. तर यासाठी काय करायचे ते आपण बघूया. त्यानंतर दुसरं असतं की अभ्यासात खूप गॅप पडलाय, आता माझ्याकडून अभ्यास होईल का? बऱ्याच गृहिणींना या गोष्टीची अडचण येते, कारण शिक्षण सोडून मध्ये बरीचशी वर्ष गेलेली असतात, बराच अवधी गेलेला असतो. त्यामुळे आपण अभ्यासाला बसण्यासाठीची जी एक आपली मानसिकता असते ती कुठेतरी कमी पडलेली असते, कारण घरातल्या गोष्टींमध्ये आपण इतके अडकले जातो की अभ्यासाला बसणं आणि तो त्या पद्धतीने अभ्यास करणं आपल्याला होईल का ही भीती सतत मनामध्ये असते. पण योग्य आणि व्यवस्थित पद्धतीने नियोजन केलं तर ही भीती नसून हे आपल्यासाठी खरं तर एक चॅलेंजिंग काम होतं आणि त्या जिद्दीपोटीच आपल्याकडनं ही गोष्ट खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते. दुसरं असतं घरातून सपोर्ट मिळेल का? लोक काय म्हणतील? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. कारण घरच्यांच्या सपोर्ट शिवाय काही गोष्टी करणं खरं तर खूप अवघड होतं. त्याच्यामुळे घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. तर तुम्हाला हे सुद्धा जमलं पाहिजे, की तुम्हाला तुमच्या घरच्यांना माहेरचे असतील, सासरचे असतील किंवा तुमचे पती असतील, सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्हाला त्यांना खात्री करून देणं तुमचं काम आहे, की मी इथे यशस्वी होऊन दाखवेल. तर घरच्यांचा सपोर्ट सुद्धा तुम्हाला मिळणं इथे महत्त्वाचं असतं. आता बघा आपण बघितली पहिली शंका, की काय करू? कुठून सुरुवात करायची? हेच समजत नाही आणि काय करायचं, कसं करायचं याविषयी मनात शंका तयार होतात आणि आपण तिथे स्टक होऊन जातो. आता ही गोष्ट टाळण्यासाठी आता बघा अनेक वर्ष केवळ विचार केलेला असतो, संसाराच्या जबाबदारी, स्वतःची स्वप्न मागे पडलेली असतात. आता याच्यासाठी उपाय काय? तर विचार करणं आधी थांबवा. खूप विचार केल्याने फक्त आपला स्ट्रेस वाढतो, पण आपण त्याच्यावरचा उपाय शोधू शकत नाही आणि स्ट्रेस वाढल्यामुळे आपण कमी पडतो. आता सगळ्यात आधी तुम्ही खूप विचार करणं थांबवायचं आहे आणि ही संधी पकडायची आहे. वयात आणि शिक्षणात बसत असाल तर आजच अभ्यासाला सुरुवात करा. यासारखी दुसरी सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार नाहीये. जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, तुम्ही वयातही बसता आहात, तर अजिबात विचार न करता ही संधी खरं तर तुम्ही पकडायला हवी. कारण एकदा सुरुवात केली की आपण यशापर्यंत नक्की पोहोचतो. हा आधी आत्मविश्वास महत्वाचा आहे. स्वतःमध्ये हा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. त्यामुळे विचार थांबवून योग्य दिशेने एक एक पाऊल उचलायला तुम्हाला आजपासूनच सुरुवात करायची आहे. तर यश तुम्हाला नक्कीच मिळू शकतं. आता दुसरं होतं अभ्यासातला गॅप. आता अभ्यासात गॅप झालाय ही नक्की तुमची अडचण आहे की ही तुमची ताकद आहे, हे तुम्ही स्वतःला आधी सांगा. अभ्यासात झालेला गॅप ही खरं तर कुठलीही अडचण नाहीये. याला तुमचं एक स्ट्रेंथ कसं बनवायचंय ते बघा. आता नवीन विद्यार्थी जे तयारी करत असतात परीक्षेसाठीची, जे फ्रेशर असतात, त्यांच्याकडे काय होतं की भरपूर वेळ उपलब्ध असतो. ते 5-5, 6-6 तास अभ्यास करतात. पण इथे त्यांचा एक बॅग सुद्धा असतं. ते म्हणजे असं की जरी हे विद्यार्थी अभ्यास करत असले 5-5, 6-6 तास, तरी त्यांचं लक्ष हे विचलित होण्याचं प्रमाण जास्त असतं. कारण त्यांचं वय बघता खूप कॉन्सन्ट्रेट ठेवून अभ्यास करणं त्यांना शक्य होत नाही. कारण तितकं गांभीर्य, ती मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये नसते. त्याच्यामुळे इथे वेळ वाया जाण्याचं प्रमाण त्यांचं जास्त असतं. हीच गोष्ट आपल्या गृहिणींच्या बाबतीत मात्र उलट होते. म्हणजे जरी घरदार वगैरे सगळं सांभाळून आपल्याला अभ्यासाला कमी वेळ मिळत असला, तरी सुद्धा जो काही वेळ मिळतोय तो आपण अतिशय जिद्दीने पूर्णपणे वापरतो. म्हणजे प्रगल्भ गृहिणी महिला ज्या आहेत त्यांच्याकडे समजा आपण घरातले सगळे कामं वगैरे आवरून 3-3.5 तासाचा आपल्याकडे वेळ उपलब्ध होतो. पण हा वेळ वापरताना आपल्या आतमध्ये प्रचंड तळमळ, गांभीर्य असतं, जिद्द असते, की मला ह्या सगळ्या गोष्टीच्या ह्या सगळ्या अडथळ्यांना पार करून मला स्वतःला सिद्ध करायचंय. ही जिद्द असली तर यश नक्कीच मिळतं. आणि हा आपला खरं तर एक प्लस पॉइंट ठरतो. म्हणजे आपल्या अभ्यासात झालेला गॅप, मिळणारा कमी वेळ ही अडचण नाही, तर ही आपली स्ट्रेंथ आहे. त्या कमीत कमी वेळेत आपण जितका जीव तोडून अभ्यास करणार आहोत, ते खरं तर आपल्याला त्या मेहनतीचं फळ मिळणारच असतं. तुमच्यावरील जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला वेळेची किंमत समजलेली असते. हा बघा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेस आपल्यावर जबाबदाऱ्या असतात, त्यावेळेस आपल्याला वेळेची किंमत, ती जाणीव आपल्याला झालेली असते. त्यामुळे जो काही वेळ मिळतोय, त्यात तो वेळ अजिबात वाया जाऊ न देता आपण मन लावून अभ्यास करतो आणि हेच खरं तर इथे महत्त्वाचं असतं. आणि हाच वेळ आपल्याला दुप्पट अभ्यासासाठी प्रेरित करतो. आता तिसरं बघा संवादाचं वर्तुळ. कुणाला सांगायचं आणि कुणाला नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्यामध्ये बघा आता आपले अत्यंत जवळची माणसं असतात. त्यांच्याशी तुम्ही संवाद साधायला पाहिजे. त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे,
की मला एक संधी द्या, मी हे नक्की करून दाखवू शकते, हे तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांना समजावून सांगता आलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस आपल्याला घरच्यांचा सपोर्ट मिळतो त्यावेळेस आपण निम्मी लढाई खरं म्हणजे जिंकलेलो असतो. पण इथे सुद्धा खचून जाण्याचं काही कारण नाहीये. जर घरच्यांचा सपोर्ट जरी नसेल, पण तुमच्या मनाची जिद्द असेल, तुमची स्वतःची तयारी असेल, तर हे तुम्ही नक्कीच करू शकताय. त्यानंतर बघा समाज आणि इतर नातेवाईक. आपण समाजात राहतो, शेजारचे पाजारचे असतात, आपले नातेवाईक असतात. आपल्याला खूप साऱ्या नकारात्मक गोष्टी ते सांगत असतात. आता अशा वेळेस शांत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला आपल्याला सांगत बसण्याची अजिबात गरज नाहीये. लोक नकारात्मक सल्ले देतात. आता वय राहिलं का? आता मुलांकडे लक्ष द्यायचं, मुलांचा अभ्यास घ्यायचा की स्वतःचा अभ्यास करणार? आता काय करणार? अशा वेळेस काय करायचं, की हे जे नकारात्मक मानसिकतेचे लोक जे तुमच्या आसपास आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही स्वतःचं माइंड क्लिअर करून तुम्ही चांगल्या फ्रेश मूडने अभ्यासाला लागू शकतात. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी साधी दिसत असली तरी खूप इम्पोर्टंट आहे, की दुसरं म्हणजे बघा, घरातून सपोर्ट मिळो किंवा न मिळो, स्वतःची स्वप्न तुम्हाला अजिबात दाबायची नाहीयेत. घरातला सपोर्ट असला तर अतिशय उत्तम आणि नसेल तरी पण काही हरकत नाहीये. स्वतःची जिद्द मनात बाळगायची आणि तुम्हाला उपलब्ध वेळेत शांतपणे तुम्हाला तुमच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. नकारात्मकतेवर यशाचं उत्तर. हे जे काही आजूबाजूचे लोक तुमच्या अवतीभोवती आहेत, जे तुम्हाला नकारात्मक सल्ले देताय किंवा तुमचं माइंड नकारात्मकतेकडे वळवताय, अशांना उत्तर द्यायचं असेल तर ते फक्त एकच आहे, ते म्हणजे तुमचं यश. तुम्हाला यशस्वी होऊन दाखवायचं आहे. आता बघा, लोकांचं कामच असतं कायम नावं ठेवण्याचं. कारण ती एक प्रवृत्ती असते. जेव्हा आपण काही करू शकत नाहीये, त्यावेळेस आपण दुसऱ्यांना नावं ठेवणं एवढंच फक्त लोकांना जमत असतं आणि आपल्याला त्याकडे व्यवस्थित पद्धतीने दुर्लक्ष करता आलं पाहिजे. तर बघा, आज जी लोकं तुम्हाला नावं ठेवतील, तीच लोकं तुमच्या यशानंतर सांगतील, "मला तर आधीच विश्वास होता, की ती हे करून दाखवेल" असं. त्यामुळे बघा, लोकांना सांगण्यात आपली ऊर्जा आता वाया घालवायची नाहीये. तुम्हाला तुमचं यश दाखवून द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, ज्ञान हे कधीच वाया जात नाही. कुठल्याही परिस्थितीत ज्यावेळेस तुम्ही काही नवीन शिकता, त्यावेळेस तुम्ही नेहमीच विन-विन परिस्थितीमध्ये असतात. म्हणजे कसं बघा, बघा, प्रामाणिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, तर काय होणार आहे? तुमची निवड होणार आहे. आणि जर तुमची निवड इथे झाली, तर प्रतिष्ठेची सरकारी नोकरी, आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य तुम्हाला मिळणार आहे. जे तुमचं स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण झालं, तर तुम्ही स्वतःला तर तुम्हाला आनंद असणारच आहे, पण घरच्यांना सुद्धा तुमच्याबद्दल अभिमान असेल. तर ह्या अभ्यासाचा परिणाम म्हणजे तुमचं सामाजिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेची सरकारी नोकरी. इथे काय होतं? तुमचं सक्षमीकरण होतं. आणि समजा तुमचा अभ्यास कुठे कमी पडला, नाहीच झालं सिलेक्शन, निवड नाही झाली, तर काय घडतं? प्रगल्भता आणि वैचारिक विकास हा जो अभ्यास तुम्ही गेलेल्या वेळेत केलेला असतो, त्यामुळे तुमच्यामध्ये एक प्रगल्भता येते, तुमचा वैचारिक विकास झालेला असतो. मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी तुमचं सक्षमीकरण झालेलं असतं. हा अभ्यास तुमच्या मुलांसाठी सुद्धा उपयोगाचा येऊ शकतो. पुढच्या एम-पी-एस-सी स्पर्धा परीक्षांचा पक्का पाया तुमचा इथे घडतो. जरी यावेळेस सिलेक्शन नाही झालं, तर जर तुम्हाला पुढे परीक्षा द्यायची असेल, तर त्यासाठीचा हा इथे तुमचा पाया तयार होतो. म्हणजेच इथे सुद्धा काय होतं? इथे सुद्धा तुमचं सक्षमीकरणच होतं. म्हणजे केव्हाही केलेला अभ्यास हा तुमचा अजिबात वाया जात नाही. तर बघा, या प्रक्रियेत तुमचं कोणतंही नुकसान होत नाही. केवळ फायदा आणि फायदाच होणार आहे. त्यामुळे तुम्ही या परीक्षेसाठी नक्कीच तयारी केली गेली पाहिजे. आणि तुम्हाला यासाठी तलाठी फॅक्टरी नेहमीच तुमच्या मदतीसाठी सज्ज आहे. तुम्ही तलाठी फॅक्टरीची बॅच जॉइन करू शकताय आणि त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद.